तिखट लागते का? काय लागते? खाने रे, लेकिन बस पता नहीं चलता है उनकी बात। शॉप आहे ते आणि खूप लांबून लांबून लोक येतात तिथं स्वीट्स घ्यायला आणि खूप प्रकारचे तिथं स्वीट्स चॉकलेट्स वगैरे सर्व काही असते आणि खूप सारे चॉकलेट्स वेगवेगळ्या पद्धतीचे होते तिकडं आणि खरंच तुम्हाला सांगू ना तर माझी खरंच एक इच्छा आहे तर मग माझी अशी ना एक इच्छा आहे की तिकडं जाऊन ना मी एक व्लॉग तरी टाकू. फ्रेंड्स हमारे इथं भेटली मिल्का चॉकलेट पी होता. मिल्का प्लीज मला ऑफिशियली तिकडं जाऊन एक व्लॉग टाकायचं आहे की तिथं कोणी नसो आणि मी तिथं असा व्लॉग वगैरे शूट करते. खरंच असं म्हणजे असे हे छोटे छोटे माझे स्वप्न आहेत जे मला मम्मी व्लॉगिंगच्या थ्रू ते पूर्ण बघा करायचे मिल्का आहेत. आणि मिल्का म्हणजे काय बेटा? चॉकलेट आहे. कुठं? ते बघा फिशेबल्स मिस्टर बीस्ट माहिती आहे त्याची बनलेली चॉकलेट आहे. कुठं? हे बघा ना फिशेबल्स ब्लू वाली. हे बघा मिल्का पर्पल आहे मस्त लागते. ए डबल डेकर टेस्ट घरी आल्यावर तर उपाशी पोट राहू नाही शकत. परत यांना भूक लागली तर मग मी पोहेच बनवले कारण की मला ना खूप कंटाळा आला होता. कारण की सकाळी पण नाश्त्याच्या जागेत मी डाळ भात खाल्ला होता, दुपारी पण जेवणच आणि मग रात्री मला नको नको झालं तर मग मी पोहेच बनवले आणि सर्वांनी व्यवस्थित खाल्ले ते पोहे. आणि खूप म्हणजे म्हणजे पोट फुल करूनच झोपतो. असं उपाशी पोट झोपणं म्हटलं तर ते आमच्याने पॉसिबल होत नाही. तरी सुद्धा गिनीचे पप्पा थोडं लेट झोपले तर त्यांना ना भूक लागली होती. सो नेक्स्ट मॉर्निंग आम्ही तुम्हाला सांगू का आज आहे गिनीच्या पप्पाचा फास्ट होता. तर मला म्हणजे ना सवय आहे त्यांच्यासोबत खाणं पिणं करण्याची. तर त्यांचं ज्या दिवशी त्यांनी नाही खाल्लं ना त्या दिवशी मला जरा पण चांगलं वाटत नाही. तर बघा आज पण त्यांचा फास्ट आहे तर ते बटर खात नाही. तर ते चाय बटर खायला माझ्या पण जीवावर आलेलं आहे. खरं म्हणजे मला असं नको वाटतं. ज्या दिवशी ते कमी जेवतात तर मला पण जेवण जाते. लवकर जेवणाच्या ताटावर हात धुतात तर मला जेवण जात नाही. काय माहिती हे अशी का सवय मला लागली आहे. खरंच या गिनीच्या बाप्पाच्या चक्करमध्ये तर मी एक दिवशी उपाशी मरणार आहे. Hey everyone, welcome back to our new vlog guys. तर कसे आहात तुम्ही गाईज? मी परत आली तुमच्या सोबत बोलायला. भारी वाटतंय यार, छान वाटतंय. सो गाईज कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे. मी रॅन्डम व्लॉग स्टार्ट केलंय सकाळी. आता मी कपडे लावले धुवायला आणि भांडे झालेत घासून. तर मी रॅन्डम व्लॉग स्टार्ट केलेलं. तर काय बोलायचं आजच्या व्लॉग मध्ये, काय शेअर करू तुमच्या सोबत? काय शेअर करायचं आज? चला तर तुमच्या सोबत बघा मी काल गेली होती. काल रात्री घरी आल्यानंतर ना मी बसली होती तर अर्पिता बोलली चीज शॉट बनवून द्या म्हणून. पण मी ते काय बनवलं नाही. मग तिला म्हटलं कारण की मला स्वीट्स घ्यायचे होते तर मी गिनीच्या पप्पाला पण म्हटलं चला म्हटलं जरा स्वीट्स पण घेऊन येईल, थोडीशी पावभाजी पण आपण चारून घेऊया. तर ते तुम्ही बघणार रात्री तिने पावभाजी दोघं खाल्ली त्यांनी थोडीफार आणि मग आल्यावर मी परत त्यांना पोहे बनवून दिले. सर्वांना पोहे बनवून दिले. परत त्यांनी ते पण खाल्ले. पण ज्या वेळेस तिथं आम्ही पावभाजी वगैरे खात होतो ना तर त्यावेळेस ना तिथं म्हणजे एक कपल होता आणि म्हणजे त्यांना बघून ना लिटरली आम्हाला ना म्हणजे माझं लक्ष होतं कारण मी लवकर कुठे पण कनेक्ट होऊन जाते. तर माझं लक्ष होतं तिकडं. तर मी म्हणजे त्या बाईची आणि माझी नजर सारखी एकच होत होती. तिला माहित नाही की काय वाटत असेल की मी का म्हणून तिच्याकडे बघतीये. पण तिची माझी नजर सारखीच एक होत होती. तर मी तिच्याकडे बघत होती ह्यासाठी की म्हणजे ते म्हणजे कसं ना
ते काय बोलतात म्हणजे ते लोक पण कपलच होते आणि असे रॅन्डम साधे सुधेच लोक होते आणि त्यांचा बाळ असा गाडीवर असा झोपला होता म्हणजे असं आपण हेड डाऊन कसं करतो म्हणजे तसं पलटी असं हे करून झोपला होता. तर मला आमचीच आठवण आली कारण की आम्ही पण म्हणजे असं कुठं पण जायचो म्हणजे आमचे स्ट्रगल डेज इवन आता पण आमचा स्ट्रगलच चाललाय लाईफ आमची फुल ऑन स्ट्रगल मध्येच आहे. पण म्हणजे ते बोलतात ना म्हणजे कुठून कामावरून आले आणि कुठून आले तर ते खात होते आणि असं म्हणजे फील होत होतं मला एक की बाई कुठून तरी कामावरून आले वगैरे आणि बिचारे आता थकून थकून खातायत आणि आता घरी जाऊन म्हणजे त्यांची पण ते स्ट्रगलच लाईफ असणार आहे हे तर फुल ऑन शुअरच होत आहे मी. पण म्हणजे असं मी लगेच कनेक्ट झाली की कारण की माझेही ते दिवस होते जे मला लगेच लक्षात येतात लगेच डोळ्यासमोर येतात की यार आम्ही पण सेम गोष्टी मध्ये राहिलोय सेम त्याच गोष्टीमध्ये म्हणजे खूप स्ट्रगल होता लाईफमध्ये आणि ते कोणी असं मला दिसलं ना तर लगेच कनेक्ट होतो आणि लगेच मागच्या गोष्टी मला सर्व लक्षात येतात. आणि तुम्हाला सांगू का मी जे काल पावभाजी खायला गेली होती ना म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीपासून म्हणजे आम्हीची एक सवय होती मी तुम्हाला सांगते म्हणजे माझ्या हस्बंडची एक सवय होती लग्नाच्या आधीच मी सांगतेय. म्हणजे मला असं ना कुठं उभं राहून खायला मला जमत नव्हतं कारण की मी खूप अशी शाय टाईपची होती. तर कुठं उभं राहून खायचं म्हटलं ना तर ते माझ्या बसची गोष्ट नव्हती. आणि आम्ही बिलकुल ऑपोजिट म्हणजे तो कुठल्या हॉटेलमध्ये जाणार नाही किंवा काय नाही तो टफरीवालाच माणूस होता की बाई टफरीवर उभं राहून खायचंय स्टॉलवरच उभं राहून खायचं पियायचं म्हणजे तू तसा म्हणजे आम्ही एवढे ऑपोजिट. पण लग्नाच्या आधीपासून अमित मला त्या स्टॉलवर घेऊन जायचा पावभाजी वगैरे खायला तर आजपर्यंत तर आम्ही त्याच स्टॉलवर जातोय पावभाजी खायला. आणि म्हणजे लग्नाच्या आधीपासून एंगेजमेंटच्या नंतर पण आणि लग्नानंतर पण आणि पहिली मुलीच्या नंतर पण आणि दुसऱ्या मुलीच्या नंतर पण आम्ही तिकडच पावभाजी खायला जातोय. आणि गोष्ट काय माहितीये का अर्पिताची पण फेवरेट पावभाजीच तीच पावभाजी म्हणजे असं नाहीये ती पावभाजी तिची फेवरेट आहे पण तिथं आम्ही जातो. अर्पिताची पण फेवरेट पावभाजी आणि ते छोटीवालीची पण फेवरेट पावभाजी तिला पण पावजीच खायची आहे. सो आम्ही तिथं जातो बोलण्याचं तात्पर्य हे आहे की आम्ही ना म्हणजे पावभाजी खायची आहे किंवा काय आम्ही तिथंच जातो स्टॉलवरच बोलायचं तात्पर्य हे आहे की आम्ही आमचे दिवस कधीच विसरलो नाही. पहिली गोष्ट तर आम्हाला फटकन कुठल्याही गोष्टी लवकर कनेक्ट होतात आणि दुसरी गोष्ट परिस्थिती बदलल्यावर आम्ही बदललो नाही आम्ही तसेच आहोत जे पहिले होतो. सो हे बोलायचं होतं मला असं आहे समजलं म्हणजे असं आहे की आम्ही कधीच चेंज नाही झालो आम्ही म्हणजे जे आहे ते तसेच आहेत. फक्त चेंज माझ्यामध्ये हा आला आहे की मी खूप कमी बोलायची आणि आता मी खूप बोलते म्हणजे काय असते ना लाईफमध्ये खूप वेळ असा असतो ना की ज्या वेळेस आपण खूप लोकांचं ऐकून घेतो आणि ते आपल्याला ऐकावं लागतात. जे माझ्यासोबत माझ्या लहानपणामध्ये झालं मी ऐकतच राहायची कोणी काय बोलायचं ना बस मी ऐकायची. पण आता तो ना म्हणजे असं झालंय की ते माझ्याने ना सहन नाही होत आणि मग मी नाही सहन करत. तर मी खूप बोलते म्हणजे एखाद्याची गोष्ट माझ्या अंगावर लागेल ते काम नाही माझ्याकडे असं मग माझं खूप. तर गाईज मी व्हिडिओ शूटच करायला विसरली कारण की मी आवरत आहे 12:15 वाजलेले आहेत आणि एवढे सारे कपडे होते एवढं काम होतं का माझं लक्षातच राहिलं नाही. तर मी इथं पोहे गरम करते जे मी खाणारे रात्रीचे पोहे आहेत ते आणि पप्पा साबुदाणे खातील कारण की त्यांचा उपवास आहे. तर साबुदाण्यावर फोकस करा मॅडम. हे बघा हे साबुदाणे बघा तर हे साबुदाणे बनतायत शिजत आहेत अजून पडल्या खाली कोणते बनतात. तर गाईज आता हे असं आहे आणि मी ह्या अवतारात आहे आणि आता हे लोक सर्व खातील आणि मग आम्ही निघूया कामासाठी. तुम्ही बोलणार हा कुठला टाइम आहे पण काय करणार हे आमची लाईफच अशी आहे तर काय करणार. तो
सो चला भेटू गाईज तयार झाल्यानंतर. सो हे एव्हरीवन गाईज, तर कसे आहात तुम्ही गाईज? मी कामावरून जेव्हा घरून निघाली त्यावेळेस मी ब्लॉग काय एंड केला नाही, कारण मी जेव्हा घरून निघाली तेव्हा माझ्या मुली नॉर्मल होत्या. पण त्याच्यानंतर जेव्हा मी मम्मीकडे गेली मुलींना सोडायला, तर त्यावेळेस म्हणजे दोघींनी एवढा धिंगाणा घातला की मम्मीने पण बडबड केली आणि कुकी रडतच होती. आणि मग त्याच्यानंतर अर्पिताचं पण वेगळंच काही चाललं होतं, तर मम्मी पण माझी चिडली. मग कुकी मला सोडत नव्हती, तर मग मी तिथून खूप उशिरा निघाली. कमीत कमी मला अर्धा तास लागला तिथून निघायला, आणि ते पण मी कुकीला सोबत घेऊन आली. त्यावेळेस ती कुकी आली. मग कुकी आता ऑफिसमध्ये आहे गिनीच्या पप्पासोबत, तिकडंच ती झोपलेली आहे. आणि मग मला व्लॉग काय एंड करायला भेटलं नाही. मी डायरेक्ट कामावर निघून आले. आणि तुम्ही माझा चेहरा बघतायत की किती स्ट्रेसमध्ये मी सध्याला वाटतेय, कारण खरंच मुलं खूप त्रास देतात ते जरा. सो कसं आहे माहिती आहे का, दोन मुलांना सध्याला मॅनेज करणं खरंच खूप कठीण होते, कारण की दोघेही मुलं ऐकत नाही. तर काय होतंय की असं करू कसं करू काय कळत नाही, तर त्याच्यामध्ये सर्व जमलिंग होऊन जाते. आणि मग जाऊ द्या म्हटलं, सोड असं म्हणून मग मी निघून आली. आणि ब्लॉग काय एंड करायला भेटलं ना गाईस. तर मी काल स्वीट्स पण आणले, तेही तुम्हाला मी दाखवलं नाही, त्याचा काही रिव्ह्यू दिला नाही. तर ते मी नंतरच्या ब्लॉगमध्ये करते. सध्याला माझा ब्लॉगमध्ये आज दाखवायला एवढंच होतं गाईस. आणि आज खरंच मी बोलायच्या मनस्थितीत नाही आहे गाईस. तर चला आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो खरंच माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. बस अजून काहीच नाही बोलणार. आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.